वंचित महाविकास आघाडीतील घटक पक्ष संजय राऊतांचा दावा, तर प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढवावी, संजय राऊतांची मागणी। जागा वाटपासंदर्भात उद्या महाविकास आघाडीची दिल्लीमध्ये बैठक, जागा वाटपावर उद्या दिल्लीत तोडगा निघण्याची शक्यता। खासदार संजय राऊत आज संध्याकाळी दिल्लीमध्ये दाखल होणार। आताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज लागत नाही, नाव न घेता फडणवीसांचं ठाकरेंच्या मानदुखीवर बोट, तर राज्य सरकारच्या गळ्यात दिल्लीचा पट्टा, राऊतांचा पलटवार। आम्हाला श्रद्धांजली अर्पण होते की आम्ही शहीद होतो ते 10 तारखेला बघून घेऊ, मंत्री गुलाबराव पाटलांचं विरोधकांना उत्तर। शिवसेना आमदार पात्रतेवर 10 तारखेला निकाल काय, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यामुळे चर्चा। याच आठवड्यात आमदार पात्रतेवर निकाल येण्याची शक्यता। राज ठाकरे यांनी खालापूर टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी सोडवत रुग्णवाहिकेला वाट करून दिली, टोल अधिकाऱ्यालाही झापलं। यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी शिंदे गटाकडून संजय राठोडांना विचारणा, भावना गवळी यांच्या विरोधातलं वातावरण पाहता राठोडांच्या नावाचा विचार। TV9 मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती। मंत्री शंभूराज देसाई यांना सोशल मीडियावर अश्लील शिवीगाळ, शिंदे गटाचे तालुका प्रमुख काकासाहेब जाधव यांच्यावर कराड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, रात्री उशिरा 1 जण ताब्यात। भाजपची लोकसभा निवडणुकीसाठी नवी रणनीती, तरुण उमेदवारांना निवडणुकीमध्ये उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न। 145 पेक्षा जास्त तरुण चेहऱ्यांना भाजप तिकीट देण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या बैठकांचा धडाका, भाजपच्या प्रवक्त्यांसह विविध सेलच्या आज बैठका, बैठकीमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे मार्गदर्शन करणार। मुख्यमंत्री शिंदेंकडून पिंपरीमधील वृद्ध दाम्पत्याला 3 लाख रुपयांची मदत, वृद्ध दाम्पत्याची कैफियत ऐकून मुख्यमंत्री गहिवरले, दाम्पत्याला त्यांचं घर परत मिळवून देण्यासाठीही शिंदेंचे आदेश। पनवेलमधील सलमान खानच्या फार्म हाऊसमध्ये घुसखोरीचा प्रयत्न फसला, 2 तरुणांना पनवेल पोलिसांकडून अटक, सलमान खानला भेटण्यासाठी घुसखोरी केल्याचं चौकशीत समोर। मुंबई पोलीस दलातील 8 महिला पोलिसांकडून बलात्काराचा गंभीर आरोप, पोलीस उपायुक्तांसह आणखी 3 अधिकाऱ्यांकडून बलात्कार होत असल्याची तक्रार। 8 महिला पोलिसांचं पोलीस आयुक्त, CM आणि DCM यांना पत्र। महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी, नागपुरातील रामन विज्ञान केंद्र उडवण्याची मेलद्वारे धमकी, मात्र पोलिसांच्या शोध मोहिमेमध्ये काहीही आढळलं नाही। बहुप्रतीक्षित शिक्षक भरती प्रक्रियेमधील रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध करायला सुरुवात, 12,000 पदांसाठी भरतीची जाहिरात दिल्याची माहिती। पुणे शहराच्या मध्यवर्ती भागांमध्ये पाणी पुरवठा विस्कळीत, 22 जानेवारीपर्यंत नव्या जलवाहिन्यांचं काम सुरू राहणार, शहरातील अनेक भागांमध्ये कमी दाबानं होणार पाणी पुरवठा। बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींना सुप्रीम कोर्टाचा झटका, सर्व आरोपींची सुटका सुप्रीम कोर्टाकडून रद्द, सुप्रीम कोर्टानं बिल्किस बानो यांच्या सर्व याचिका स्वीकारल्या। मालदीव नको लक्षद्वीपला चला, सोशल मीडियावर हॅशटॅग ट्रेंड, मालदीवमधील मंत्र्यांनी मोदींवर केलेल्या टीकेनंतर सोशल मीडियात चर्चा।